आता परत पीपीटी आली. पीपीटी आहे ना? बरं, ठीक आहे. एक मिनिट, तुमचं स्पीकर मी बंद करतो. ठीक आहे, ओके. तर आता आपण यापूर्वी प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने कशाला म्हणतात याची चर्चा केलेली आहे. तर आता काय होतं ना बघा, ही साधने जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या साधनांमध्ये जे काही लिहिलं असेल ते सगळं आपण खरं मानू शकत नाही. काही साधनं चुकीची असतात, काही लोकांनी मुद्दाम साधनांमध्ये काही गोष्टी आपल्या सोयीने टाकलेल्या असतात. तर अशा वेळी काय होतं ना की त्या साधनांमधली माहिती कितपत ही आपल्या कामाची आहे हे आपल्याला पडताळून पाहावं लागतं. आणि तसंच ती साधनं कितपत विश्वसनीय आहे, ती साधनं खरी आहे की खोटी आहे, आपल्या कामाची आहे की नाही आहे, हे सगळं जेव्हा आपण पडताळून पाहतो तेव्हा त्यालाच त्या साधनांचं परीक्षण म्हणतात. आणि या परीक्षणाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक असतं बाह्य परीक्षण आणि एक असतं अंतरंग परीक्षण. अंतर्गत परीक्षण, आणि त्याला अंतरंग परीक्षण सुद्धा म्हणतात. तर हे बाह्य परीक्षण आणि अंतर्गत परीक्षण याच्यामध्ये आपण काय करतो याची चर्चा आज आपण करू आहे. शेख अली ज्यांचं पुस्तक आहे ते खूप सिंपल उदाहरणांनी हे गोष्टी समजावून सांगतात. ते म्हणतात बाह्य परीक्षण आणि अंतरंग परीक्षण हे जसं आपल्याकडे पत्र आलं तर ते पत्र आपल्यासाठीच आलेलं आहे की नाही, आपण ज्या व्यक्तीने पत्र पाठवलं त्या व्यक्तीला ओळखतो की नाही हे आपण पाकिटावरूनच पाहतो. तर हे पाकिटावरूनच पत्र पाहणं म्हणजेच बाह्य परीक्षणासारखं आहे. आणि जेव्हा आपण ते पत्र फोडतो, पाकिट फोडतो आणि पत्र बाहेर काढून वाचायला लागतो, तो व्यक्ती आपल्याला, ज्या व्यक्तीने पत्र लिहिलं तो व्यक्ती आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या व्यक्तीचा त्याच्या मागचा काय उद्देश आहे का, त्यांनी काही नकारात्मक दृष्टिकोनातून तो पत्र लिहिलेलं नाही आहे. एखादा व्यक्ती असेल, आपला मित्र असेल, ज्याच्याशी आपला बरेच वर्षापासून संपर्क नव्हता, पण आता त्यांनी पत्र लिहून आपल्याला काहीतरी तो आपली प्रशंसा करतोय, मग आपण थोडी शंका पण करायला लागतो की याच्या मागचा काही स्वार्थ तर नाही आहे. तर असं जेव्हा सविस्तर विश्लेषण आपण तेव्हा ज्या पत्राचं करतो तर त्यालाच अंतरंग परीक्षण असं म्हटलं जातं. तर त्याचा आता आपण विस्तृत चर्चा करू आहे. तर या बाह्यरंग परीक्षण म्हणजे जे साधन आपल्याकडे आले, जे जे स्त्रोत आपल्याकडे आले ते पडताळून पाहायचं, ते आपल्या कामाचं आहे की नाही आणि त्याच्यामधली माहिती कितपत योग्य आहे, कितपत त्याच्यामध्ये चूक आहे, हे जेव्हा आपण करतो त्यालाच परीक्षण म्हणतात. आणि बाह्य परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे साधन आपल्याजवळ कोणी आणून दिलं आहे, ते जे पुस्तक आपल्याजवळ कोणी आणून दिलं आहे किंवा ते पत्र जर का आपल्याला कोणी आणून दिलं आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायला पाहिजे की ते पुस्तक आपल्या संशोधनाच्या कामाचं आहे की नाही. उदाहरणार्थ, आपण जर का छत्रपती शिवाजीच्या कालखंडावर अध्ययन करत असू आणि छत्रपती शिवाजीच्या लढाईबद्दल जर का आपण एखादं संशोधन आपलं सुरू असेल आणि एखाद्याने आपल्याला इंग्रजांच्या काळातलं कागदपत्र आणून दिलं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजीचा काही उल्लेख नाही, कागद तो ऑथेंटिक आहे, तो खरा आहे, त्याच्यामधली माहिती पण बरीच महत्वाची आहे, चांगली आहे, पण ते आपल्या संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचं नाही, तर अशा वेळी काय होईल की ते पुस्तक जे आहे ते आपल्या कामाचं राहणार नाही किंवा तो जो ग्रंथ आहे, ते जे पत्र आहे तो आपल्या कामाचं राहणार नाही. तर हे बाह्य परीक्षणातली पहिली स्टेज आहे की ते ते जे साधन आपल्याला आलंय ते आपल्या संशोधनाच्या दृष्टीने कामाचं आहे की नाही याची पडताळणी करून पाहणं. आणि मग तुम्ही सगळे स्वतःला म्यूट करून घ्या, आता थोडासा इकडून डिस्टर्बन्स होत आहे. आणि त्यानंतर त्याच्यामधला जो मजकूर आहे तो सत्य आहे की नाही. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याजवळ पत्र आणून दिलं आणि सांगितलं की हे जे पत्र आहे, उत्तर भारतामध्ये जेव्हा सदाशिवराव भाऊ सेना घेऊन गेले होते पानिपताच्या युद्धामध्ये, तर हे त्याचं वर्णन करणारं हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ आपण जेव्हा चाळायला लागू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्या ग्रंथामध्ये दक्षिण भारतामधल्या नद्या भाऊसाहेब पेशव्यांनी क्रॉस केल्या असं लिहिलेलं आहे, कावेरी, कृष्णा, गोदावरी. उत्तर भारताकडे जाताना, दिल्ली क्रॉस करून जाताना तुम्हाला उत्तर भारतेकडच्या नद्या लागेल, चंबळ कदाचित लागेल, गंगा, यमुना वगैरे. तर असं जर का पुस्तक असेल की ज्याच्यामध्ये दक्षिणेकडच्या नद्याचा उल्लेख दिलेला आहे, त्याच्यामुळे तो मजकूर सत्य नाही आहे, ते खोटं आहे, काहीतरी ऐकलं आणि कोणीतरी लिहिलं. हे झाली बहिरंग परीक्षणातल्या स्टेप्स. तसंच लेखकाची सत्यता,
एखाद्या पुस्तक पत्र आपल्याला कोणी आणून दिलं आणि सांगितलं की हे बघा छत्रपती शिवाजीचे जे पेशवे होते मोरोपंत पेशवे हे त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. आणि आपण जेव्हा ते पडताळून पाहायला लागू तेव्हा मग आपल्याला लक्षात येईल की मोरोपंत पेशव्यांचं अक्षर हे वेगळ्या प्रकारचं होतं. आता अर्थात आपल्याला त्या सगळ्या अक्षराची ओळख राहणार नाही. तर अशा वेळी काय होतं ना की आपल्याला एखाद्या एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. तसंच तो एक्सपर्ट जो असतो त्याला माहित असते की मोरोपंत पेशव्याचे अक्षर कसे होते आणि मग ते आपलं पत्र पाहून हे पत्र सत्य आहे की नाही हे आपल्याला सांगू शकतो आणि मग ते आपण आपल्या कामाचं आहे की नाही हे ठरवू शकतो. अर्थात या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या स्टेप तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला असं वाटेल की तो कागदपत्र ते पत्र जे आहे किंवा ते जे साधन आहे हे आपल्या संशोधनाशी निगडित आहे, संशोधनाशी त्याचा ते कामाचं आहे. तसंच त्या पत्राची निर्मिती कोणत्या कालावधीमध्ये झालेली आहे हे सुद्धा आपल्याला पडताळून पाहता येतं. आपल्याला जर का नाही आलं तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. एखाद्याने जर का 13व्या शतकातलं एखादं पुस्तक एखादा ग्रंथ हा ग्रंथ 13व्या शतकामध्ये लिहिला गेलेला आहे असं जर का आपल्याला आणून मराठीतला जरी असला आणि आपल्याला आणून दिला, आजही आपण मराठी बोलतो पण 13व्या शतकामधली मराठी आणि आजकालची मराठी त्याच्यामध्ये फार फरक आहे. तर अशा वेळी काय होईल, ते पुस्तकात तशा भाषेचे जे जाणकार असतात ज्याला भाषाशास्त्र म्हणतात. भाषाशास्त्राचे अध्ययन करणारे जे लोक असतात त्यांच्याकडे आपण जेव्हा हे पुस्तक घेऊन जाऊ तर त्यांच्या ते लक्षात येतं की याच्यामधली जी मराठी आहे ही 13व्या शतकातली नाही पण ही 17व्या शतकातली आहे. आणि हा ग्रंथ जर का सामान्यत असेल की 13व्या शतकात लिहिलेला गेलेला आहे तर ते चुकीचं आहे. तर त्यामुळे तो ग्रंथ कोणत्या काळामध्ये निर्माण झाला आहे, तो सत्य आहे की नाही, सांगितल्याप्रमाणे खरंच मोरोपंतांनी लिहिलेला आहे का की खरंच 13व्या शतकामध्ये लिहिलेला आहे का, हे जेव्हा आपण पडताळून पाहतो तो कोणत्या ठिकाणी लिहिला गेला असेल. एखादा व्यक्ती समजा एक ग्रंथ आपल्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मी विदर्भामध्ये बसून या ग्रंथाची माहिती आहे आणि हा ग्रंथ विदर्भामध्ये बसून दिलेला आहे. पण त्या ग्रंथामध्ये जर का लिहिलेलं असेल की मी विदर्भामध्ये बसलोय पण मी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, तर ते सुद्धा चुकीचं राहील कारण विदर्भामध्ये समुद्र किनारा कुठेच नाही. तर त्यामुळे काय होईल की हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पडताळून पाहतो तेव्हा त्या साधनांची सत्यता पडताळून पाहत असतो आणि याला बाह्य परीक्षण म्हणतात. आपल्या संशोधनाशी संबंधित आहे की नाही हे सर्वप्रथम पाहायचं. त्याच्यानंतर मजकूर सत्य आहे की नाही, लेखक सत्य आहे की नाही, कुठल्या कालखंडामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे, कुठल्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे, हे जेव्हा आपण परीक्षण करून पाहतो त्याला बाह्य परीक्षण म्हणतात. त्याच्या कालावधीची भाषा जुळते की नाही, तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भाषा तज्ञाची मदत घ्यावी लागेल. आता याच्यामध्ये हा एक प्रश्न येतो संशोधकाला की लेखक खोटी ग्रंथ का बरं तयार करतील किंवा एखाद्या ग्रंथामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या का बरं घुसडतील. तर बघा त्याचे वेगवेगळे उद्देश राहतात. एक तर राहते राजकीय प्रेरणा, काही पॉलिटिकल मोटिव्ह कोणाचा असू शकतो. जर का माझा कोणी राजकीय विरोधी असेल तर मी होऊ शकते त्याला बदनाम करण्यासाठी काही जाणून बुजून एखादा ऐतिहासिक पत्र तयार करेल आणि मग ते खोटच पत्र आणून दाखवेल कोणाला की हे बघा याचे पूर्वज याच्या पूर्वजांनी इंग्रजांना सहकार्य केलं होतं त्यामुळे आता हा विश्वास करण्यासारखा नाही. किंवा मी एखादं पत्र असं तयार करू शकेल की ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की माझ्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजींसोबत काम केलं होतं आणि त्याच्यापासून मला काहीतरी रिस्पेक्ट मिळेल, माझी प्रसिद्धी वाढेल. तर अशी राजकीय प्रेरणा किंवा प्रसिद्ध होण्याची इच्छा याच्यामधून सुद्धा लोक खोटे कागदपत्र तयार करतात किंवा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये काही खोडतोड करून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात जे की सुरुवातीला त्याच्यामध्ये नव्हत्या. तर अशी प्रसिद्ध होण्याची इच्छा असते, राजकीय प्रेरणा असतात किंवा वैयक्तिक स्पर्धा असते. समजा माझे दुसरे एखाद्या विद्यापीठातले प्राध्यापक किंवा माझ्याच डिपार्टमेंट मधले एखादे प्राध्यापक फार चांगलं रिसर्च करत असतील, त्यांचं चांगलं नाव होत असेल, तर मला त्यांच्याबद्दल काही स्पर्धा वाटत असेल, काही जेलसी वाटत असेल, तर मी होऊ शकते की एखादं खोटं कागदपत्र तयार करेल, त्याच्यावरचाच एक लेख लिहिल आणि सांगेल की हे खरं कागदपत्र मला भोसल्यांच्या राजवाड्यामध्ये सापडलं आणि त्याच्यातून मला त्या माझ्या कलिगपेक्षा आणखी जास्त पुढे जाण्याचा चान्स मिळेल. तर अशा व्यक्तिगत स्पर्धा, प्रसिद्ध होण्याची हाव किंवा राजकीय प्रेरणा याच्यातून लोक खोटी कागदपत्र तयार करत असतात. आता बघा, हे जे बहिरंग परीक्षण जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं, साधन आपल्या कामाचं आहे की नाही, साधन सत्य आहे की नाही, खोटं तर नाही आहे, त्याची भाषा जुळते का, या सगळ्या गोष्टीचं जेव्हा परीक्षण झालं आणि आता साधन आपल्या कामाचं आहे, तर ही सुरुवातीची स्टेप झाली. बाह्य परीक्षण आपलं संपलं. आता अंतरंग परीक्षण हे जास्त किचकट आहे. अंतरंग परीक्षणाला उच्च परीक्षण सुद्धा म्हटलं जातं आणि या उच्च परीक्षणाचे अंतरंग परीक्षणाचे दोन पैलू आहे. एक आहे सकारात्मक मूल्यांकन, एक आहे नकारात्मक मूल्यांकन. सकारात्मक मूल्यांकन हे सरळ सरळ असतं, म्हणजे त्या पत्र लिहिणाऱ्यांनी
त्या पत्रामध्ये काय गोष्टी लिहिलेल्या आहे याचं जेव्हा विश्लेषण आपण करतो तेव्हा त्याला सकारात्मक मूल्यांकन म्हणतात. आणि जेव्हा आपण शंका करून त्या पत्राकडे बघतो आणि त्याचं विश्लेषण करतो त्याला नकारात्मक मूल्यांकन म्हटलं जातं. उदाहरणार्थ जसं मगाचं उदाहरण मी सांगितलं, पत्र ज्याने लिहिलं आहे आपल्याला त्या व्यक्तीने खऱ्या उद्देशाने पत्र लिहिलं आहे की त्याचा काही स्वार्थ आहे, तो का बल आपली प्रशंसा करतो आहे, हे जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला नकारात्मक मूल्यांकन म्हणतात. आणि आता आता थोडंसं आपण विस्तृत मध्ये जाऊ, सकारात्मक आणि नकारात्मक मूल्यांकन समजावून घेऊ. सकारात्मक मूल्यांकन म्हणजे काय? सकारात्मक मूल्यांकन आपल्याला लेखकाच्या मनाची अंतर्दृष्टी देते, त्याच्या मनामध्ये काय चाललं होतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी काय लिहिलं याचा अर्थ आपण लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी भाषेची उत्तम निपुणता असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी जर का आपण वाचली जी की 13व्या शतकामध्ये झाली होती, तर तेव्हाची मराठी आणि आत्ताची मराठी याच्यामध्ये बराच फरक आपल्याला दिसून येतो. तर त्या भाषेचा अर्थ आपल्याला व्यवस्थित लावता आला पाहिजे, नाहीतर मग आपण अर्थ लावण्यामध्ये काही चुका करू. तसंच एखाद्या लिखाणामध्ये काही गुप्त संदेश आहे का, काही अस्पष्टपणे काही इंडिकेशन देण्याचा प्रयत्न केला आहे का, काही याचं स्पष्टीकरण आपण आपल्याला करता आलं पाहिजे, ते सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. गुप्त संदेश म्हणजे वरवरती समजा औरंगजेबाचे जे इतिहासकार होते, औरंगजेबाने ज्या नीतीचं पालन केलं, काही काही त्याचे इतिहासकार त्या नीतीच्या विरुद्ध होते, पण अर्थात ते स्पष्टपणे ते लिहू शकत नव्हते. मग ते अस्पष्टपणे गुप्त संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. औरंगजेबाने जेव्हा मराठ्यांवर आक्रमण केलं तेव्हा काही वर्षानंतर बरेचसे त्याचे जे सरदार असायचे ते औरंगजेबाला विनवणी करायचे की चला आपण दिल्लीला आता परत जाऊ. तर या सेंटेन्सचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे की आता खरं तर त्याचे सरदार मराठ्यांविरुद्ध लढून लढून थकले होते आणि त्यांना आता दिल्लीला परत जाण्याची इच्छा होती. पण हा अर्थ लावण्यासाठी आपल्याला ती भाषा आली पाहिजे, तसंच तात्कालीन परिस्थितीची जाणीव आपल्याला असली पाहिजे, तात्कालीन इतिहासाची जाणीव आपल्याला असली पाहिजे, तेव्हा कुठे गुप्त संदेश आपण हळूहळू समजू शकू. तसंच एखादी मन असते बघा, त्या मनीचा अर्थ सुद्धा आपल्याला लावता आला पाहिजे. उदाहरणार्थ हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. आता याचा अर्थ काय, हातातलं जे कंगन असतं ते पाहायला आपल्याला आरसा लागत नाही. तसंच जो पढा लिखा असतो त्याला फारसी काय, फारसी तो समजू शकतो, वाचू शकतो, पण मला आता फारसी येत नाही, म्हणून मग मी अशिक्षित आहे असं म्हणता येईल का? तर काय, त्या मनीचा अर्थ हा तात्कालीन परिस्थितीनुसार आपल्याला लावता आला पाहिजे. तात्कालीन परिस्थिती म्हणजे मध्यकाळामध्ये काय होतं ना, की जेव्हा सुलतानांचं राज्य इथे सुरू झालं आणि मग मुघलांचं राज्य सुरू आलं, तशा सुलतानांच्या आणि मुघलांच्या राज्यामध्ये, मुघलांच्या प्रशासनामध्ये सगळं प्रशासन हे फारसी भाषेतून चालत होतं. त्यामुळे जो कोणी शिक्षित असायचा तो साधारणतः फारसी भाषेत शिकायचा. जसं आजकाल होत आहे ना, जो कोणी शिक्षित आहे म्हणजे साधारणतः त्यांनी इंग्रजी शिकायला पाहिजे, इंग्रजी त्याला आलं पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि म्हणूनच आजकाल जर का फारसी कोणाला आलं नाही तर तो शिक्षित नाही असा जर का आपण अर्थ लावला तर त्या मनीचा अर्थ व्यवस्थित आपण सांगू शकणार नाही. तसंच बघा, एखाद्या गोष्टीचा जसं मी आधी म्हटलं ना गुप्त संदेश, उदाहरणार्थ इंदिरा गांधी बद्दल म्हटलं जायचं की शी इज द ओनली मॅन इन द कॅबिनेट, म्हणजे तिच्या मंत्रिमंडळामध्ये ती एकटीच पुरुष आहे. याचा अर्थ काय होता की ज्याला इंदिरा गांधी ही एक स्त्री होती हे माहित नसेल, ज्याला भारतीय इतिहासाबद्दल काहीही माहित नसेल पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड बद्दल, त्यांनी जर का हा ग्रंथ वाचला एखाद्या विदेशी व्यक्तींनी ज्याला हे सुद्धा माहित नाही की इंदिरा हे मुलीचं नाव असतं, तर तो काय विचार करेल की हा इंदिरा गांधी नावाचा एक पुरुष होऊन गेला आणि त्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्या बायकाच होत्या, सगळ्या लेडीजच होत्या, तर हा अर्थ बरोबर होणार नाही. तर या शब्दाचा अर्थ काय होतो, शी वॉज द ओनली मॅन इन द कॅबिनेट, म्हणजे काय, जसं घरामध्ये पुरुष समर्थाने सगळे निर्णय घेतो आणि स्त्रीला साधारणतः विचारत नाही आणि त्याला आपल्या प्रश्नाला कोणी आपल्या घरातल्या स्त्रियांनी क्रॉस क्वेश्चन करणं पण त्याला आवडत नाही, त्याच्यामध्ये एक हिंमत राहते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व इंदिरा गांधीचं होतं. तिने भारताला जेव्हा 1971चं जे युद्ध झालं तेव्हा फार चांगलं नेतृत्व दिलं, पण सोबतच ती आपल्या मंत्रिमंडळातलं कोणाचं ऐकून घ्यायची नाही, आपले विचार सगळ्यांवर थोपवायची आणि तिच्यासमोर कोणाची बोलायची हिंमत नसायची. म्हणूनच एका लेखकाने तिला इंदिरा गांधी वॉज द ओनली मॅन इन द कॅबिनेट, ती आपल्या कॅबिनेटमध्ये एकटीच पुरुष होती असं म्हटलं आहे. पण त्याचा हिडन अर्थ, त्याचा संदेश असा आहे की ती एखाद्या घरातल्या पुरुषासारखी सगळे निर्णय घ्यायची आणि इतर कोणाच्या मताला फारसं महत्व द्यायची नाही. आणि त्यामुळे सेंटेन्स निघालं. त्याचा अर्थ ती पुरुष होती आणि बाकी सगळ्या लेडीज होत्या असं जर का आपण अर्थ काढला तर तो चुकीचा अर्थ होईल. शाब्दिक अर्थ आणि वास्तविक अर्थ याच्यामधला फरक असतो.
उदाहरणार्थ बघा, मी एका छोट्याशा गावातून आलो आणि तुमच्याकडे म्हणतात की नाही माहित नाही मला, पण आमच्याकडे वराडामध्ये आई जर का समजा उन्हाळ्यामध्ये छोटा मुलगा बाहेर खेळत असला, तर आई रागावून त्याला शिव्या घालते. "अरे मेल्या, बाहेर उन्हात का बरं मरत आहे? घरात येऊन मर." तर आईचा खराच उद्देश असतो का, की आपल्या पोरांनी घरात येऊन मेला मेला पाहिजे? तर त्याचा तिला तो राग आलेला असतो, की यांनी उन्हात खेळू नये, उन्हामध्ये त्याला ऊन लागेल आणि म्हणून त्या रागापोटी ती बोलते. तर त्याचा शाब्दिक अर्थ जर का आपण काढतो म्हटलं, समजा एखाद्या व्यक्तीने नुसतंच मराठी शिकलं, पण असा शाब्दिक अर्थ त्याला काढता आला नाही, म्हणी, गुप्त संदेश त्याला समजणार नाही, तर तो काय इंटरप्रेट करेल, की वऱ्हाडातल्या आई जे असतात त्यांची इच्छा राहते, की त्यांच्या मुलांनी उन्हात मरू नये, पण घरात मरावे. तर हे असा जर का अर्थ काढला तर काय होईल, शब्दात अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादं संशोधन करतो किंवा एखादा ग्रंथ वाचतो किंवा एखादं साधन वाचतो, तर त्याच्यामधले जे दबलेले, लपलेले अर्थ जे राहतात, ते गुप्त संदेश राहतात. ते सगळे आपण त्याचा अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला काढता आलं पाहिजे. शाब्दिक अर्थ आणि वास्तविक अर्थ. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स बद्दल आपण जेव्हा आता याच्या पुढे वाचू आहे नंतर, तर कार्ल मार्क्स सुद्धा म्हणतो, की एक वेळ अशी येईल, जर का मार्क्सच्या प्रमाणे त्याचं ते स्वप्न होतं, की प्रशासकीय व्यवस्था राहणार नाही. द स्टेट विल विदर अवे. आता प्रशासकीय व्यवस्था राहणार नाही याच्या मागचा त्याचा उद्देश असा होता, की आपल्याला पोलीस व्यवस्था लागते, कारण समाजामध्ये असमानता आहे. समजा सगळ्यांचं इन्कम सारखंच असलं, सगळ्यांजवळ सारखीच संपत्ती असली, तर इथे चोऱ्या, दरोडे, हिंसा हे सगळं कमी प्रमाणात होईल असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. त्यामुळे ती समानता जर का आपण आणली, तर आपल्याला इथं प्रशासनाचं काहीच काम राहणार नाही. याचा अर्थ हे नाही की प्रशासन संपूर्णपणे नष्ट होईल. प्रशासन काही ना काही प्रमाणात लागेल, पण प्रशासनावर ज्या प्रमाणात आता खर्च होतो, एवढं मोठं प्रशासन आपल्याला चालवावं लागतं, एवढी मोठी पोलीस व्यवस्था चालवावी लागते, न्याय व्यवस्था चालवावी लागते. हे कमी होईल असं त्याचं म्हणणं होतं आणि म्हणूनच शाब्दिक अर्थ आणि वास्तविक अर्थ हा आपल्याला लावता आला पाहिजे. हे अंतरंग परीक्षणातलं सकारात्मक मूल्यांकनामध्ये येते. नकारात्मक मूल्यांकनात आपण थोड्या वेळाने अ, अ, चर्चा करू. तसंच होतं काय, की एका शब्दाचा वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळा अर्थ येतो. उदाहरणार्थ, पार्लमेंटमध्ये बिल पास झालं आणि आपण दुकानात गेल्यावर सामान, समजा आईने तुम्हाला सांगितलं दुकानात जा बाबा, सामान घेऊन ये आणि बिल जरूर आणशील. तर दुकानातून मिळणारं बिल आणि पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलेलं बिल किंवा पार्लमेंटमधून पास झालेलं बिल, दोन्ही शब्द हे बिलच म्हटलं जातं, पण दोन्हीचा अर्थ वेगवेगळा होतो. पार्लमेंटमध्ये एखादा नियम पास होण्याच्या आधी जे रफ ड्राफ्ट पार्लमेंटमध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यावरती मग चर्चा होते आणि मग वोटिंग होते, त्याला आपण बिल म्हणतो. तर तो काय असतो, पुढे तयार होणाऱ्या नियमाचा एक कच्चा आराखडा असतो. पण दुकानातून मिळणारं बिल हे वेगळं असतं. त्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. तो सगळ्यात तुम्हाला माहिती आहे. तर हा सुद्धा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे, की एकाच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे का आणि कुठल्या संदर्भामध्ये त्याचा काय अर्थ होतो, नाहीतर मग आपल्या अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. तसंच जुन्या काळी ऐतिहासिक ग्रंथ हे हस्तलिखित असायचे. तर एका हस्तलिखित ग्रंथावरून दुसऱ्याने त्याची हस्तलिखित प्रती करताना काही चुका केल्या का, हे सुद्धा आपल्याला अंतरंग परीक्षणामध्ये पाहावं लागतं. तर बघा, अंतरंग परीक्षणामधलं जे सकारात्मक मूल्यांकन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. लेखकाच्या मनाची अंतर्दृष्टी देते, त्याचा अर्थ लावला जातो, गुप्त संदेश दिला जातो, स्पष्टीकरण केलं जातं, म्हणीचा अर्थ लावला जातो. तसंच एखाद्या गोष्टी ज्याला असं म्हणतात ना, उदाहरणार्थ जसं मी सांगितलं इंदिरा गांधीचं, की लपलेला अर्थ असतो, तो शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नसतो. शाब्दिक अर्थ, वास्तविक अर्थ याचा हे आपल्याला फरक करता आला पाहिजे. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. तसंच ते ग्रंथाचे जे आहे ते आपण जेव्हा लिहितो, तेव्हा त्याच्यामध्ये काही चुका झाल्या का हे सुद्धा आपण जाणून पाहतो. तर या सगळ्या गोष्टीला सकारात्मक मूल्यांकन असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचं जे आहे, नकारात्मक मूल्यांकन. नकारात्मक मूल्यांकन म्हणजे काय? त्या आपल्या संशोधनामध्ये ज्या त्रुटी होऊ शकतात, त्या त्रुटीची शक्यता दूर करण्याचा प्रयत्न हे आपण नकारात्मक मूल्यांकनामध्ये करतो. आणि जसं त्या पत्राचं उदाहरण मी सांगितलं ना, की आपण अविश्वास दाखवल्यासारखं करतो. अरे हा व्यक्ती का बरं माझी प्रशंसा करतोय? याला काही पाहिजे का माझ्याकडून? तर नकारात्मक मूल्यांकनाची सुरुवातच ही अविश्वासाने होते. आपण लेखकाने, ज्या लेखकाचा ग्रंथ आपण वाचतो आहे, त्या लेखकाप्रती एका अविश्वास आपण दाखवून आपल्या त्या क्रिटिसिझमची, आपल्या मूल्यांकनाची सुरुवात करत असतो. त्या लेखकाचं मानसशास्त्र कसं होतं?
तो एका विशिष्ट धर्माचा होता का? एका विशिष्ट धर्माचा जर का असेल, तर होऊ शकतं की ते एका दुसऱ्या विशिष्ट धर्माप्रती त्याचे जे विचार हे दूषित राहू शकतात. त्याचे पूर्वग्रह दूषित राहू शकतो. तर अशा वेळी तो दुसऱ्या धर्माचं विश्लेषण व्यवस्थित करू शकणार नाही. तर असं जेव्हा आपण मानसशास्त्र शोधून त्यांनी काही चुका केल्या आहे का लिखाणामध्ये, हे जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला नकारात्मक मूल्यांकन म्हणतात. लेखकांनी काही विशेष उद्देशाने लिहिलेलं आहे का? तर का तो एक विशेष राजाच्या दरबारामधला कवी असेल, तर राजा होऊ शकते फक्त एका गावाचाच राजा असेल तरी तो त्याला महाराजा धीराज म्हणेल. कारण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे. राजाची प्रशंसा केली तर त्याला त्याच्याबद्दल पैसे मिळतात. पण त्या महाराजा धीराज उल्लेखनावरून आपण जर का असा निष्कर्ष काढला, की तो राजा खूप मोठ्या प्रांताचा राजा होता, तर तो सुद्धा निष्कर्ष चुकीचा होईल. राजकीयदृष्ट्या प्रेरित लिखाण असतं, जे उदाहरण मी सांगितलं. तसंच राजकीयदृष्ट्या प्रेरित लिखाण आधुनिक काळामध्ये सुद्धा असतं. एका विशिष्ट पार्टीचे जर का समर्थक असले, तर त्या विशिष्ट पार्टीच्या नेत्याला ते फार चढवून म्हणतात, त्यांनी काही चुका केल्या नाही. आणि जर तो आपला जो विरोधी त्याच्या विरोधी दलाचे जर का नेते असले, तर यांनी काहीच काम चांगलं केलं नाही, असं सुद्धा या लिखाणामध्ये दिसून येतं. तर राजकीयदृष्ट्या प्रेरित लिखाण आहे का? पूर्वग्रह दूषित आहे का? हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागतं, जे की आपण नकारात्मक मूल्यांकनामध्ये करतो. आता बघा, दोन गोष्टी नकारात्मक मूल्यांकनामध्ये दोन दोन गोष्टी आहे. या दोन गोष्टीचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. एरर डन इन गुड फेथ, यालाच म्हणतात चांगल्या उद्देशाने केलेल्या त्रुटी. आणि दुसरं एक आहे ज्याला म्हणतात एरर ऑफ अॅक्युरेसी. तर एरर ऑफ अॅक्युरेसी नंतर आपण चर्चा करू. आता आपण एरर डन इन गुड फेथ म्हणजे काय, उद्देश त्याचा काही वाईट नव्हता, पण तरी पण चुका होऊन गेल्या. चांगल्या उद्देशाने सुद्धा काही काही चुका इतिहास लेखनामध्ये होऊन होऊन जातात. सगळ्यात सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. धर्म, रिलिजन हा फार अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू आहे. त्यामुळे बरेचदा लेखक काय करतात, इतिहासकार काय करतात, की ज्या गोष्टीमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहे, अशा गोष्टीचं लिखाण करतच नाही किंवा अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आणि याच्यामुळे काय होतं, त्यांचा उद्देश चांगला आहे, की समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहावी, समाजामध्ये आपसात संघर्ष होऊ नये, दोन गुटामध्ये, दोन धर्माच्या लोकांमध्ये संघर्ष होऊ नये. हा उद्देश जरी चांगला असला, तरी त्याच्यामुळे काय होतं ना, की ऐतिहासिक सत्याला तो व्यक्ती न्याय देऊ शकत नाही. आणि खरंच ज्या गोष्टींमुळे भारतामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, धर्माने प्रेरित जर का संघर्ष झालेला असेल, तर त्याची जाणीव किंवा त्याचं ज्ञान हे येणाऱ्या पिढीला होऊ शकत नाही. तर त्या यालाच म्हणतात एरर डन इन गुड फेथ. चांगला उद्देश जरी असला तरी त्याच्यातून सुद्धा चुका होऊ शकतात. उदाहरणार्थ, लोकांच्या मताची भीती असते. आपण जर का एखाद्या गोष्टीबद्दल लिखाण केलं, जे की आपल्याला सत्य जरी वाटत असलं, तरी लोकांच्या मनाची भीती असते. त्यामुळे सर्वसाधारणतः आपण लिखाण करत नाही. उदाहरणार्थ, इंग्रजांच्या काळामध्ये मुलीच्या लग्नाचं वय वाढवायचं का? किंवा विधवा विवाह हा झाला पाहिजे का? हो की नाही? तर अशा व्यक्तिगत दृष्टिकोनातून बघायला गेलं, तर बरेच लोकांना वाटायचं की समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे, पण त्यांना लोकांच्या मताची भीती वाटायची. त्यांना वाटायचं की असं आपण लिहिलं, तर लोकं आपल्याला वाईट टाकतील. जसं तेव्हा तत्कालीन समाजाची मानसिकता फार संकीर्ण होती. उदाहरणार्थ, एका ख्रिश्चन मिशनरीज कडे जाऊन चहा आणि बिस्किट खाल्ल्यामुळे लोकांनी रानडे आणि टिळक यांना वाळीत टाकलं होतं आणि त्यांना मग प्रायश्चित्त घ्यावं लागलं. चहा आणि बिस्किट खाणं हे काय पाप आहे का? पण तरी तत्कालीन समाजाची मानसिकता तेवढी तयार झालेली नव्हती आणि म्हणून मग बऱ्याचदा काय होतं, लोकांच्या मताची भीतीमुळे सुद्धा लोकं खरं काय ते लिहायला बघत नाही आणि यालाच म्हणतात एरर डन इन गुड फेथ. अबुल फजल हा अकबराचा इतिहासकार होता. अकबराच्या दरबारात तो कामाला होता आणि अकबरांबद्दल त्याची फार श्रद्धा होती. अबुल फजलला सुद्धा अकबर फार चांगला मित्र मानायचे आणि त्याच्यामुळे काय होतं, की अकबराबद्दल अबुल फजलनी जे लिहिलं आहे ते फार प्रशंसात्मक लिहिलेलं आहे. तसंच लेखकाचा स्वभाव, बरं, हे एरर डन इन गुड फेथ मी तुम्हाला सांगितलं. एक मिनिट हां. याबरोबरच अंतरंग परीक्षणामध्ये आपल्याला आणखी बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. उदाहरणार्थ, लेखकाचा स्वभाव कसा होता. लेखकाने समजा बरंच लिखाण केलं असेल, तर त्याचं लिखाण वाचून आपण त्याचा स्वभाव समजू शकतो. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर का काव्यात्मक विचाराचा असेल, तर होऊ शकते त्यांनी प्रशासकीय बाबतीत ज्या गोष्टी लिहिल्या, त्या बाबतीत त्याला कंटाळा येईल. एखादा व्यक्ती समजा आळशी स्वभावाचा असला, तर बऱ्याचशा गोष्टीकडे ते दुर्लक्ष करेल. एखादा व्यक्ती समजा म्हातारा झाला असेल, त्याच्यामध्ये शारीरिक विकृती काही आल्या असतील, त्याची दृष्टी समजा आता कमजोर झाली असेल, तर अशा वेळेस सुद्धा त्याच्या लिखाणामध्ये काही चुका होऊ शकतो. पूर्वग्रह दूषित असला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या समाजाबद्दल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ह्या चुका होऊ शकतात. उदाहरणार्थ, रॉबर्ट क्लाइव्ह, ब्रिटिश लोक त्यांना भारतामध्ये त्याची प्रशंसा करतात, कारण त्यांनी भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य वाढवलं. पण भारतीय दृष्टिकोनातून तो एक ही इज अ विलन
कारण त्यांनी बरेचसे इथले राजा महाराजांचं राज्य हे आपल्या भारतीय ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केलं. तर रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल सुद्धा वेगवेगळे मत आपल्याला दिसून येतात. आता तसंच काही काही व्यक्तींना बऱ्याचशा गोष्टीची एक घमेंड असते. आपल्या धर्माबद्दलची घमेंड कोणाला असते, आपल्या फॅमिलीबद्दलची घमेंड. तर त्या घमेंड आणि तो जो दंभ असतो, तो जो खोटा अभिमान असतो, त्या खोट्या अभिमानापायी सुद्धा बऱ्याचशा चुका होऊन जातात आणि अशा चुकामध्ये जसं की माझा समाज किंवा माझी फॅमिली हे काहीच चुका करू शकत नाही. असा जो एक मानसिकता असते त्याच्यातून सुद्धा चुका होऊ शकतात. आता आणखी एक तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण अंतरंग परीक्षण करतो, तेव्हा पॅट्रियोटिक एरर, देशभक्तीच्या भावनेतून झालेल्या चुका होऊ शकतात का? याची सुद्धा आपल्याला ज्याला म्हणतात ना परीक्षण करावं लागेल आणि होऊ शकतात. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेली आहे. पण भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाचा जो इतिहास आहे, तो जर का एखाद्या भारतीय इतिहासकाराने लिहिला, तर साधारणतः तो आपल्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये काय लिहिल, की भारत हा फार चांगला देश आहे आणि आतापर्यंत जे युद्ध झालेले आहेत त्या सगळ्या युद्धाची सुरुवात कोणी केलेली आहे? पाकिस्तानने केलेली आहे आणि भारताने प्रत्येक युद्धामध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. तर याला म्हणतात पॅट्रियोटिक एरर, देशभक्तीच्या भावनेतून झालेली चूक. तसंच पाकिस्तानचा इतिहासकार सुद्धा तेच लिहिल, की भारत हा अग्रेसिव्ह देश आहे, भारतानेच पाकिस्तानवर आक्रमण केलं, पण पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्याला हरवलं वगैरे वगैरे. तर आपल्या देशामध्ये आणि हे बरेचदा दिसून येतं. उदाहरणार्थ बरेचसे इतिहासकार प्राचीन भारताची प्रशंसा करताना प्राचीन भारत खूप चांगला होता आणि त्याच्यामध्ये काही चुका नव्हत्या वगैरे वगैरे असं सर्वसाधारणतः सांगण्याचा प्रयत्न करतात. तर यालाच पॅट्रियोटिक एरर म्हणतात. ही त्यांची मानसिकता आपल्या देशाप्रती असणाऱ्या प्रेमामुळे होतं, आपल्या परंपरेमध्ये असणाऱ्या प्रेमामुळे होतं. पण त्या प्रेमापायी इतिहास लेखनामध्ये कुठेतरी मर्यादा येऊन जातात, कुठेतरी आपण चुका करून बसतो आपल्या संशोधनामध्ये. आता याच्या पुढे जाऊ आपण. तुम्हाला काही शंका येत असतील तर तुम्ही क्वेश्चन बॉक्समध्ये टाकू शकता हा, किंवा तुम्ही मध्ये पण स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना आवाज क्लिअर येत आहे माझा? कारण तुम्ही मला दिसत नाही. येस, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून. बरं ठीक आहे, आपण हे क्लास झाल्यावर बोलू. थोडेसे काही चेंजेस झाले याच्यामध्ये. आता याच्यामधली नेक्स्ट टर्म जी आहे त्याला म्हणतात एरर ऑफ अॅक्युरसी. म्हणजे आपल्या लिखाणामध्ये किती अचूकता राहू शकते आणि किती चुका होऊ शकतात, याचं सुद्धा विश्लेषण आपल्याला करावं लागेल, की लेखकाची अचूकता कितपत असू शकते आणि कितपत चुका असू शकतात. बघा, सर्वसाधारणतः एखादी छोटी घटना जर का असली, आपल्या ज्या व्यक्तीने लिखाण केलंय त्यांनी समजा एखादी छोटी घटनेचं जर का विवरण केलं असेल, तर त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. पण फार मोठी घटना जर का असेल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो 1942चं चले जाव आंदोलन. महात्मा गांधींनी जेव्हा या आंदोलनाला सुरुवात केली, तेव्हा हे आंदोलन हळूहळू सगळ्या देशभरात पसरलं आणि सगळ्या देशभरात पसरल्यानंतर काय झालं, की या आंदोलनाचा इतिहास जर का कोणाला लिहायचा असेल, तर तर काय होईल, की त्याची माहितीही तो सगळ्याच ठिकाणी राहू शकत नाही. या आंदोलनाचा प्रभाव बंगालमध्ये कितपत होता आणि महाराष्ट्रामध्ये कितपत होता, दोन्ही रिजन फार दूर आहे. तर या एवढ्या मोठ्या आंदोलनाचा इतिहास लिहिणं हे त्याला फार कठीण जाईल आणि त्याच्या संशोधनामध्ये किंवा त्याच्या लिखाणामध्ये चूक होण्याचे चान्सेस हे जास्त राहील. रशियन राज्यक्रांती, एवढा मोठा देश आहे रशिया, क्रांती झाली, सगळं बदलून गेलं. त्या रशियन राज्यक्रांतीचा इतिहास लिहिताना सुद्धा चुका होऊ शकतात. तर एरर ऑफ अॅक्युरेसी तिथे जास्त मोठी असते, जिथे की घटना फार मोठी असते, त्रुटीची शक्यता जास्त असते. तसंच एरर ऑफ अॅक्युरेसी केव्हा येतं, लेखक प्रामाणिक जरी असला तरी त्यांनी जी साधनं वापरली ती साधनं कदाचित त्याला चुकीची माहिती देऊन गेली असेल, अशा वेळी सुद्धा एरर ऑफ अॅक्युरेसी ही जास्त राहू शकते. तर ही चूक कशी तपासायची? ही चूक कशी तपासायची, की कव्हर केलेला विषय जर का खूप मोठा असेल, तर आपल्याला थोडंसं आपल्या निश्चिंत राहावं लागेल. आपल्याला थोडंसं कॉशियस राहावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. तर एरर ऑफ अॅक्युरेसी चेक करताना काय करायचं, की लेखकांनी माहिती सत्यापित केली आहे का? लेखकांनी आपलं लिखाण करताना जी साधनं वापरली, ती साधनं पडताळून पाहिली आहे का? त्या साधनातूनच त्याला चुकीची माहिती मिळू शकत असेल. कोणत्या परिस्थितीमध्ये लेखकाने निरीक्षण केलेलं आहे? होऊ शकते एखाद्या युद्धाचं निरीक्षण करताना तो स्वतःच जखमी झालेला असेल आणि युद्ध भूक्षेत्रावर तो एका जागी असेल, त्यामुळे दुसऱ्या जागी नेमकं काय होत आहे याची त्याला जाणीव राहत नसेल.
लेखक साधारणतः अतिशयोक्तीपूर्ण विधान करतो का? त्याच्या आधीच्या लिखाणामध्ये बऱ्याच खोट्या गोष्टी आपल्याला दिसून येतात का? जेव्हा अशा प्रकारचं विश्लेषण आपण करतो, तर तेव्हा आपण एरर ऑफ ॲक्युरसी ही चेक करण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्वग्रह दूषित आहे का? उदाहरणार्थ जेम्स मिल हा एक साम्राज्यवादी इतिहासकार होता. याच्याबद्दल जेव्हा आपण नंतर वाचू पुढच्या सेमिस्टरमध्ये, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल आणि भारतीय लोकांबद्दल त्याचा पूर्वग्रह आधीपासूनच दूषित होता. त्यामुळे भारतीय लोकांची काही संस्कृती नाही, काही सभ्यता इथे नाही, हे सगळे लोक मागासलेले होते. अशा प्रकारचं लिखाण त्यांनी आपली हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथामध्ये केलं आहे. कार्ल मार्क्सचा पूर्वग्रह हाच होता की सगळ्या कारणांमागे एक आर्थिक कारण राहतं. अर्थात मनुष्याच्या कृतीला आर्थिक कारण हे महत्वाचं राहतं, पण आर्थिक कारणाव्यतिरिक्त सुद्धा इतर बऱ्याचशा गोष्टी मनुष्याच्या कृतीला प्रभावित करतात. पण या सगळ्याकडे कार्ल मार्क्स दुर्लक्ष करतो. तसंच भारतीय खेड्यांबद्दल, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा त्याचा पूर्वग्रह दूषित होता. एशियन व्हिलेजेस, पूर्वेकडचे आशिया खंडातले जे ग्राम आहे ते स्थिर ग्राम आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज होत नव्हत्या. अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. तसंच काय होतं की एखाद्या समाजावर एका विशिष्ट कालामध्ये एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात असतो. उदाहरणार्थ रोमॅन्टिसिझम. रोमॅन्टिसिझम कशाला म्हणतात, की जेव्हा आपण रोमॅन्टिसिझम या विचाराने प्रभावित होऊन इतिहास लिहितो, तेव्हा आपण काय करतो, की इतिहासाच्या पात्राला एक रोमॅन्टिक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. रोमॅन्टिक म्हणजे काय? त्याच्यामुळे आपल्या भावना उचंबळून येतात. भावना ह्या जागृत होतात. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजीबद्दल घ्या. छत्रपती शिवाजी हा हे महाराष्ट्रामधले एक खूप रोमॅन्टिसाइज कॅरेक्टर आहे. ते चूक करूच शकत नाही किंवा त्यांच्या जे कार्याला आहे खूप असं रोमॅन्टिक पद्धतीने सर्वसाधारणतः त्यांचं काम महत्वाचं होतं आणि इट इज अ युनिक वर्क, नो डाऊट अबाउट इट, त्याच्याबद्दल काही शंका नाही. तरी पण त्यांच्या कार्याला हे फार मोठ्या प्रमाणात रोमॅन्टिसाइज करण्यात येतं. एक भावनात्मक दृष्टिकोनातून त्यांचं लिखाण करण्यात येतं. तर अशा भावनात्मक दृष्टिकोनातून जेव्हा लिखाण करण्यात येतं, तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये एरर ऑफ ॲक्युरसी, त्रुटी होण्याचे चान्सेस हे जास्त राहतात. पॉझिटिव्हिझम हे सध्या मी सोडून देतो, कारण पॉझिटिव्हिझम काय आहे तुम्हाला समजणार नाही सध्या. ते नंतर जेव्हा चर्चा राहील तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता फक्त एवढं लक्षात घ्या, की एखाद्या प्रमुख विचाराचा प्रभाव जेव्हा समाजावर असतो आणि त्या विचाराच्या प्रभावाखाली इतिहास लेखन जेव्हा केलं जातं, तर तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये त्रुटी झालेल्या दिसून येतात. फॉर एक्झाम्पल मार्क्सिझमच घ्या. मार्क्सच्या विचाराने प्रभावित होऊन खूप सारे इतिहासकारांनी लिखाण केलं आणि मग त्यांनी आर्थिक कारणाव्यतिरिक्त इतर कारणांकडे दुर्लक्ष केलं. आर्थिक दृष्टिकोनातूनच इतिहासाकडे त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणाला काही मर्यादा येऊन जातात, त्याच्यामध्ये काही चुका होऊन जातात. तसंच आपण जेव्हा इंटरनल इव्हॅल्युएशन करतो किंवा इंटरनल क्रिटिसिझम करतो, अंतरंग परीक्षण करतो, त्याच्यामध्ये नकारात्मक परीक्षण करताना आपल्याला आणखी या गोष्टीचं लक्ष ठेवायला पाहिजे, की या व्यक्तीनी ज्या विषयावर लिखाण केलेलं आहे, त्या विषयाची त्याला व्यवस्थित माहिती होती का? समजा उदाहरणार्थ सांगतो, जेव्हा मॅगस्थेनीस हा ग्रीक होता, हा अँबॅसिडर म्हणून चंद्रगुप्त मौर्य दरबारामध्ये आला, तर भारतातील चतुर्वर्ण व्यवस्था ही त्याला विशेष प्रकारे माहीत नव्हती आणि भारतामध्ये 8 कास्ट आहे, 8 वर्ण आहे, असं त्याने लिहून ठेवलेलं आहे. तर याच्यावरूनच समजत येतं की ज्या विषयावर तो व्यक्ती लिहायला जातोय, त्या विषयाबद्दलची त्याला माहिती नाही. भारताबद्दलची त्याला विशेष माहिती नाही. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एखादा व्यक्ती समजा विशिष्ट काळातील ॲग्रीकल्चरवर जर का अध्ययन करत असेल, शेती व्यवस्थेवर तो जर का अध्ययन करत असेल, तर शेताबद्दलची थोडीशी का माहिती त्याला असायला पाहिजे, की शेतामध्ये बाबा डाळ पिकत नाही, तूर पिकते आणि त्या तुरीची डाळ नंतर बनवावी लागते. असं जर का न लिहिता त्याला जर का एखाद्या माहीत नसतं. काही-काही शहरातल्या लोकांना मला आठवते, माझे एक नातेवाईक, मी गावातला आहे, तर ते आले आणि मग त्यांना ही गोष्ट माहीतच नव्हती, की डाळ ही झाडाला लागत नाही बुवा. तिथे तूर लागते आणि मग त्याची नंतर डाळ बनवल्या जाते. तर असा व्यक्ती जर का ॲग्रीकल्चरवर रिसर्च करायला गेला, तर त्याच्याकडनं फार चुका होऊ शकतात. तर तसंच आपल्याला अंतरंग परीक्षणामध्ये एरर ऑफ ॲक्युरसी जास्त प्रमाणात दिसून येते, की जेव्हा एखादी घटना होऊन गेली आणि त्या घटनेच्या बऱ्याच वर्षानंतर त्याचं लिखाण करण्यात आलेलं आहे, तर अशा वेळी सुद्धा एरर ऑफ ॲक्युरसी, त्याच्यामध्ये त्रुटी होण्याचे चान्सेस असतात, हे फार मोठ्या प्रमाणात असतात. आता सम करताना सांगतो, की बहिरंग परीक्षण जे असतं ते प्राथमिक स्वरूपाचं असतं. साधन आपल्या कामाचं आहे की नाही, साधन सत्य आहे की नाही, तत्कालीन भाषेशी मिळतं का, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते बहिरंग परीक्षण होतं.
अंतरंग परीक्षणामध्ये मात्र आपण तपशीलवार त्या साधनांचं परीक्षण करतो. त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि निगेटिव्ह इव्हॅल्युएशन दोन्ही आहे. सकारात्मक परीक्षण, नकारात्मक परीक्षण आहे. सकारात्मक परीक्षणामध्ये आपण अर्थ समजण्याचा प्रयत्न करतो, म्हणीचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करतो. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो याची जाणीव ठेवून आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि अंतरंग परीक्षणामध्ये आपण तपशीलवार तपास हा करत असतो. यालाच म्हणतात साधनांचे बहिरंग आणि अंतरंग परीक्षण. इथे हे संपलं. आता तुम्हाला जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही